रेल्वे भरतीकडून असिस्टंट लोको पायलट ची जाहिरात आलेली आहे. पण आपल्याला अभ्यास सुरू करायचा आहे, फॉर्म भरायचा आहे. पण पहिला प्रश्न उमेदवारांच्या मनात असतो की सर पगार किती मिळणार आहे, इन हँड किती मिळणार आहे, आणि खरंच हे एएलपीचा जॉब माझ्यासाठी सुटेबल असणार आहे का माझ्या शहरात. तर याच्याविषयी मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे. अशी माहिती तुम्हाला महाराष्ट्रात तरी युट्यूबला कुठंच पाहायला मिळणार नाही. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि यासोबतच लक्षात घ्या की यावेळी 11,127 पदांची जाहिरात आली. लक्षात घ्या, आता एएलपी ही जी काही रेल्वेची पद आहे ही दरवर्षी भरतात, आधी खूप वर्षांनी व्हायची. मग याच्यामध्ये आता 11,127 पदांची चांगली जाहिरात आहे. 15 तारखेपासून अर्ज सुरू झालेले आहेत. 14 जून पर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत तर ते भरायचे आहेत. आता याची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम आपण पीवायक्यू पायलट बॅच लॉन्च केलेली मित्रांनो, ज्याच्यामध्ये 2025 आणि 2024 वर्षातील ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यातील मॅथ, रिझनिंग, सायन्स, कारण की आता सीबीटी 1 ला हे 3च विषय ठेवलेले आहेत, यांचं डिटेल एक्सप्लेनेशन तेही 1 रुपयात, फक्त सध्या 1 रुपयात अवेलेबल करून दिलेले आहे. इग्नाट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही एनरोल करू शकता. त्यासोबतच याची एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच पण आपल्याकडे मित्रांनो सीबीटी 1 ची, तर ती पण तुम्ही नक्की जे आहे तर ती जॉईन करू शकतात. आता हे जे आहे पायलट पीवायक्यू पायलट सिरीजचे हे सगळे प्रश्नपत्रिका आहेत ज्या तुम्हाला एक्सप्लेन झालेल्या दिसतील. असिस्टंट लोको पायलट हे जे आहे ना तर लेवल 2 चं पद आहे. लेवल 2 चं ही लेवल जेवढी वाढेल ना तेवढा तुमचा पगार वाढतो. तुमचा आता बेसिक पे आहे 19,900 आणि सगळं जे कॅल्क्युलेशन होतं ना मित्रांनो हे सर्व या बेसिक पेन होतं. आता तुम्हाला मला एक एक गोष्ट समजून सांगायची की कुठं काय मिळतं काय नाही मिळत. लक्षात घ्या, याच्यामध्ये एक कंपोनंट असतात, तो म्हणजे बेसिक पे जो आहे 19,900. आता तुमचं काय असणार आहे, डिअरनेस अलाउन्स ज्याला आपण महागाई बघतो, त्याच्यानंतर आहे घर भाडे भत्ता, एक असतो रनिंग अलाउन्स, आणि हाच जो एक किलोमीटर रनिंग अलाउन्स आहे तर हा आहे ना इतका डेंजर आहे की याच्यामुळे तुमचा पगार लय वाढून जातो, खूप वाढून जातो पगार. नाईट ड्युटी अलाउन्सेस आहे आणि वाहतूक भत्ता आहे. तर हे सगळे भत्ते मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो, कारण की फक्त पगार सांगून द्यायचा आणि 20-32 हजार रुपये मग कसं नाही चालणार मित्रांनो. तुम्हाला त्याचे कंपोनंट जे आहे तर ते कळायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा कंपोनंट त्याचा जो आहे तर तो डिअरनेस अलाउन्स आहे. सध्या तो 60% मिळतो. कशाच्या, या 19,900च्या 60% मिळतो तो. म्हणजे तो किती झाला, जवळपास 11,940 रुपये तुमच्या पगारात हा ऍड होऊन गेला. त्याच्यानंतर आता तुमचा एक ट्रान्सपोर्ट अलाउन्स असतो. आता हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स कशासाठी असतो, तुम्ही घर बसून रेल्वे स्टेशनला येतात तर त्याच्यासाठी जे काही तुमचा येण्या जाण्याचा खर्च लागतो तर तो भरला पाहिजे. आता याला काय माहितीये का, एक वाहतूक भत्ता फिक्स आहे आणि 60%च्या डीए नुसार एक भत्ता त्यांनी केलेला आहे. त्याच्यानुसार तुम्हाला एकूण भत्ता जो आहे तर तो मिळतो. तो मी तुम्हाला दाखवतो बघा. केंद्र सरकारने निश्चित केलेली जी काही प्रमुख शहर आहेत A1 किंवा 1,00,000ची शहर आहेत, जसं की मुंबई, पुणे, नागपूर पण त्याच्यात येतं. तर अशी जी शहर आहेत ना तर त्या शहरांसाठी 2,160 रुपये तुमचे दरमहा पेमेंटमध्ये ऍड होतात. जर समजा तुम्ही नाशिक, भुसावळ, जळगाव, मनमाड, छत्रपती संभाजीनगर इथे असाल तर 1,440 रुपये तुमच्या अकाउंटला जे आहेत तर ते येतात ट्रान्सपोर्ट अलाउन्स म्हणून. लक्षात घ्या. आता पुढचं मी तुम्हाला काय बोललो, किलोमीटर अलाउन्स KMA, हे इतकं डेंजर किंवा याला रनिंग अलाउन्स म्हणतात. हे इतकं छान आहे की याच्यामुळे तुमचा पगार खूप वाढतो. आता एक कशासाठी असतं माहितीये का, जेवढी तुम्ही ट्रेन चालवणार, तुमचं काम काय, लोको पायलट, तुम्ही ट्रेन चालवतात ना, जेवढी तुम्ही ट्रेन चालवतात तेवढ्या किलोमीटर नुसार तुम्हाला एक पैसे जे आहेत तर ते मिळत असतात. आता फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये 4.30 किलोमीटर प्रमाणे तुम्हाला पैसे मिळतात. समजा 100 किलोमीटर झाले तर तुम्हाला 430 रुपये मिळतील. 100 किलोमीटर ट्रेन झाले, आणि ट्रेन काय 100-150 किलोमीटर नाही चालत, फार हजार 2,000 किलोमीटर चालते, कधी कधी 500 किलोमीटर चालते, दूर दूर चालते. त्याच्यानंतर महिन्याभरात तुमचे खूप सारे किलोमीटर होऊन जातात. तर एवढं सगळं जर असेल ना तर तुम्हाला एक चांगला अलाउन्स जो आहे तर तो मिळतो बरं का. ते एक गोष्ट हे याच्यामध्ये नमूद करण्यासारखी आहे. जर समजा 2,000 किलोमीटरची ड्युटी केली तर 8,600 रुपये मिळतील. 3,000 किलोमीटरची ड्युटी केली तर जवळपास 13,000 तुमचं पैसे होऊन जातात बघा. त्याच्यानंतर कधी कधी काय असतं माहितीये का, फॉर एक्झाम्पल ट्रेन नाही चालली असिस्टंट लोको पायलट आणि तुम्हाला दुसरं काम दिलं, मग असं नाही झालं पाहिजे सगळेजण म्हणतील मला ट्रेन चालवायची का, पैसे भेटतात ना आपल्याला जास्त. मग काही लोकांना दुसरं काम दिलं, ट्रेनचं चेकिंगचं काही दुसरं काम दिलं एलपीला, तो ते करणार नाही. म्हणून याच्यासाठी काय असतं, आणखी एक अलाउन्स इन लिव्ह ऑफ किलोमीटर. जर तुम्हाला ट्रेन चालवायला नाही भेटली तरी तुम्हाला दिवसाचे 688 रुपये ते जे आहेत तर ते अकाउंटमध्ये टाकून देतात त्यांच्या याच्यानुसार. ओके. आता पुढचं जे आहे ना ते घर भाडे भत्ता, याच्या हा फार महत्व. ज्यांना रेल्वेचे क्वार्टर्स मिळत नाही तर त्यांना 30%, 20%, 10% याप्रमाणे याच्याने भेटतो. 30% हा मुंबई पुणे शहरासाठी असतो, बाकी नाशिक, जळगाव, आपलं भुसावळ, मनमाड अशांसाठी 20% जे आहे तर ते मिळत असतं. आणि हे कोणावर अवलंबून असतं, हे जो आपलं बेसिक पे 19,900चे, फॉर एक्झाम्पल 30% जर केलं तर 5,970 रुपये मिळतील. 20% हिशोब केला तर 3,980 रुपये मिळतील. 10% हिशोब केला तर 1,990 रुपये. एवढे पैसे जे आहेत तर ते
आपल्याला मिळतील, आपण कोणत्या शहरात राहतो त्याच्यानुसार. ओके, पुढचं नाईट ड्युटी अलाउन्स काय असतं. ट्रेन काय आहे, दिवस बघून चालते असं थोडी आहे, रात्री पण चालते. जर तुमची रात्रीची ड्युटी लागली तर तुम्हाला त्याचे वेगळे पैसे मिळतात. आता हे पैसे कशानुसार असतात, जेव्हा तुम्ही रात्री 10 ते सकाळी 6 या दरम्यान जे काही काम करणार तुम्हाला त्या तासानुसार पैसे मिळतात. पण याला कसं असतं माहितीये का, दर 1 तासाला 10 मिनिटाचा अलाउन्स तुम्हाला मिळतो. समजा तुम्ही 6 तास रात्रीची ट्रेन चालवली तर तुम्हाला 1 तासाचे पैसे दिले जातात. किती? 1 तासाचे पैसे जे आहेत तर त्या केसमध्ये तुम्हाला इथं दिला जातो. त्या पद्धतीने असतं. आणि याच्यासाठी कॅल्क्युलेशन कसं होतं, जे तुमचं बेसिक पे असतं आणि डीए असतो हा एकत्र करून त्याला भागीला 200 करायचं आणि त्याच्यानंतर तुमचा प्रति तास आवरली रेट जो आहे तर तो कॅल्क्युलेट होतो. सध्या बेसिक पे आपला 19,900, डीए 60% आहे म्हणजे 11,940, एकूण बेरीज झाली 31,840. आता याला 200 ने भाग दिला तर 159, आपण 160 समजूया त्याला, 160 रुपये प्रति तासाचे तुम्हाला इथं जे आहेत तर ते मिळत असतात. आणि जर 8 तास भागीला 6 केलं 1.3 आणि जर तुम्ही पाहिलं तर एका रात्रीमध्ये तुम्ही 212 रुपये जे देखील कमवू शकतात एका रात्रीमध्ये. एका रात्रीची ड्युटी केल्यावर जर 8 नाईट शिफ्ट केल्या जवळपास 1696 रुपये करतील. 10 कमवल्या, 10 नाईट शिफ्ट केल्या तर 2110, 12 ते 16 केल्या तर जवळपास 3500 पर्यंत तुम्हाला तिथं मिळू शकतं. आता याच्यासाठी अट पण लावून दिलेली आहे की तुमचं जे बेसिक पे त्याच्यापेक्षा पुढं तो तुमचं नाईट ड्युटी अलाउन जायला नको. पुढचं काय असतं माहितीये का, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, ईदच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी, होळीच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी ट्रेन थोडी बंद राहते. उलट ट्रेन त्या दिवशी सगळ्यात जास्त चालते. मग त्या दिवशी जे कर्मचारी काम करतात त्यांना मिळतो नॅशनल हॉलिडे अलाउन्स. आणि हा रनिंग स्टाफ लोको पायलटसाठी फार महत्वाचा असतो, कारण की हे अविरत काम चालू ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी. बघा 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर हे काय 3 अनिवार्य राष्ट्रीय सण आहेत. त्याच्यानंतर इतर 9 जे आहेत तर ते विभागानुसार तुमचे सण जे आहेत तर ते रेल्वे झोन जे आहेत तर ते ठरवत असतं. या दिवशी जो काही कामाला येतो तर त्याला काय मिळतो, नाईट ड्युटी नॅशनल हॉलिडे अलाउन्स जो आहे तर तो मिळत असतो. आता असिस्टंट लोको पायलट याचा लेवल 2 ला 480 रुपये एक्स्ट्राचे त्याच्या पगारात जे आहेत तर ते मिळतात, कारण की तो त्या दिवशी आलेला असतो आणि हे कॅश मध्ये सेटलमेंट होतं. असं तुम्ही म्हणाल की सर मी 26 जानेवारीला आलो मला 28 ला सुट्टी देऊन टाका, त्याच्या वाटेचं तसं होत नाही. इथं तुम्हाला कॅश मध्येच पैसे जे आहेत तर ते मिळत असतात. ओके, आता हे झालं पैसे मिळवण्याचं. आणखी पैशांची कपात पण होते, कारण की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक गट विमा योजना असते ज्या अंतर्गत तुमच्या पगारातनं 30 रुपये कपात केले जातात. त्याच्यानंतर असते नॅशनल पेन्शन सिस्टीम, जी तुमची बेसिक पे आणि डीए याच्या 10% रक्कम तुमच्या पगारातनं कपात केली जाते. म्हणजे जर आता आपण पाहिलं तर 3184 रुपये तुमच्या पगारातनं हे कपात करतील. ओके, आता मी तुम्हाला डायरेक्टली पूर्ण कॅल्क्युलेशन जे आहे तर ते करून दाखवतो. बघा बेसिक पे तुमचं येईल 19,900, सध्या डीए किती चालू आहे, 60% चालू आहे, तर तो असेल 11,940 रुपये. घर भाडे भत्ता 2 पद्धतीचा, एक आहे 30चा घेतलेला आणि एक आहे 20चा घेतलेला. 30 नुसार घेतला तर 5,970, 20 नुसार घेतला तर 3,980. वाहतूक भत्ता 2,160, 1,440. नाईट ड्युटी अलाउन्स मी असं समजलं की नाईट ड्युटी अलाउन्स केली त्यांनी मॅक्सिमम 2,120 रुपये, 2,120 रुपये. एकाच नॅशनल हॉलिडे केला 480 रुपये, 480 रुपये. आणि मी इथं किलोमीटर अलाउन्स 10,000 रुपये लिहिलेले, हे जास्त असतं बरं का, खूप कमी लिहिलेलं मी. हे 15,000 पर्यंत जातं, 15,000 रुपये तुम्हाला मिळतात जवळपास. मासा हे 52,000 आणि इथं 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम तुम्हाला मिळते. त्याच्यामध्ये बघा हे 3,184 रुपये, हे 30 रुपये कपात होतात, म्हणजे 3,214 रुपये कपात होतात. आणि जर आपण मुंबई वगैरे सारख्या शहरात पाहिलं तर 49,356, म्हणजेच काय जवळपास 50,000 रुपये तुम्हाला इन हँड सॅलरी पडत असते. आणि इथं 46,000 रुपये तुम्हाला इन हँड सॅलरी जे आहे तर ते बाकीच्या शहरात मिळत असते, म्हणजे इथं चांगली सॅलरी मिळते. जरी L2 आहे तर याचं पेमेंट हे 30 ते 32 मध्ये पाहिजे होतं, पण हे पेमेंट का वाढलंय माहितीये का, कारण की तुम्हाला इथं किलोमीटर अलाउन्स जो आहे तर तो मिळते, म्हणून लोक LP ला फॉर्म भरतात, कारण की LP ला चांगली सॅलरी किलोमीटर अलाउन्स मुळे मिळत असते. म्हणून याच्यासाठीच PYQ ची महाराष्ट्रातील पहिली बॅच आहे की ज्याच्यामध्ये हे PYQ तुमचे मराठीमध्ये कव्हर होतील. 2025 आणि 2024 या वर्षासाठीचे मॅथ, रिझनिंग, सायन्स हे सगळे CBT 1 चे प्रश्न तुमचे कव्हर होतील, तेही फक्त 1 रुपयात. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. सोबत याची पूर्ण तिन्ही विषयांची परिपूर्ण तयारी करून घेण्याची बॅच पण अवेलेबल आहे. याचे लाईव्ह लेक्चर सुरू झाले, ज्यात राजेश जाधव सर आणि कृष्णा पाटील सर गणित घेणारे, राजेश जाधव सर सायन्सचे विषय जे आहेत त्यांनी सुरू केलेले आहेत. युट्यूबला तुम्ही लाईव्ह स्वरूपात हे लेक्चर जे आहेत ते नक्की बघितले पाहिजे. चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.